नमस्कार मंडळी, आज मी करते आहे चमचमीत अशी मसूरची भाजी. तर त्यामध्ये पहिल्यांदा मी भांड्यामध्ये टाकलेलं आहे तेल. त्यानंतर मी टाकते जिरं आणि ठेचलेला लसूण टाकलेला आहे. त्यानंतर टाकायचा आहे आपण असा भरपूर असा कांदा. इथे मी कांदा घेतलेला आहे, तो छान असा परतून घ्यायचा आहे आपण लालसर होईस्तोपर्यंत. कांदा बघा मी असा लालसर केलेला आहे, तशा पद्धतीचा करायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो आणि कांदा असे छान मिक्स करून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये टाकते मी वाटण टाकते. हे सुकं खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे, जे आम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो ते हे वाटण आहे. तर यात टाकायचे सुके मसाले, हळद आणि लाल तिखट टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण असं कोरडं वाटतं आहे, जेणेकरून ते करपू शकतं असं. तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून एकजीव होतं ते मिश्रण. मसाले वगैरे सर्व एकजीव होतात. बघा अशी मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे, त्यात सर्व मिळून आलेलं आहे मसाले. आता यामध्ये टाकायचं आहे आपण अशी भिजवून घेतलेली मसूर आहे, अख्खा मसूर. मस्त अशी लागते ही चमचमीत भाजी. जर कधी काही नसेल घरामध्ये तर तुम्ही मसूरची भाजी नक्कीच खाऊ शकता. नॉनव्हेजपेक्षाही छान चव लागते. आता यामध्ये टाकते मी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तर आता हे मिक्स करून घ्या भाजी, आणि मसूरसुद्धा लगेच शिजतो. यामध्ये टाकायचं आहे आपण पाणी शिजण्यापुरतं. जर तुम्हाला कोरडी करायची असेल भाजी तर तुम्ही वाफेवर सुद्धा शिजवू शकता थोडंसं पाणी टाकून, जेणेकरून ती आपण टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. तर ही ओलसर भाजी मी करते थोडीशी. ह्याला मस्त अशा उकळी आलेली आहे, बघू शकता. आणि आपण गॅस बंद केल्यानंतर थोडंसं पाणी अजून आटतं, म्हणून मग थोडंसं जास्त पाणी असतानाच मी गॅस बंद करते. आता यावरून टाकते मी कोथिंबीर. तर आपले मस्त असा अख्खा मसूर रेडी झालेला आहे बघा. मस्त असं चमचमीत गरम गरम वाफाळत्या भातासोबत असा मसूर आपला रेडी आहे.